मॅनिफेस्टेशन म्हणजे काय तर मनात आलेली गोष्ट खरी होणं. ह्याचा अर्थ हे झाला की आपण ठरवून विचार करतो. जसं मला घर घ्यायचंय, माझं स्वप्नाचं घर आहे, हं. ते मी मॅनिफेस्ट करतोय. तर बरं. हे कसं म्हणजे मी प्रॉपर मॅनिफेस्ट करू शकतो? नुसतंच मला घर घ्यायचंय हा हा. विचार असून नाही चालत. तुम्हाला त्याचं स्पेसिफिकेशन पाहिजे. म्हणजे तुम्हाला कुठल्या एरियामध्ये घर पाहिजे, कसं पाहिजे, किती बेडरूमचं पाहिजे, त्या एरियामध्ये रेट किती चालू आहे, तुम्हाला तुमचं बजेट किती आहे. असंच आपल्याला बाकी पण लाईफमध्ये ज्या आपण गोष्टी हव्यात त्यासाठी आपण मॅनिफेस्ट करू शकतो. हो, कुठल्याही गोष्टी मॅनिफेस्ट करता येतात, पण त्याच्यासाठी प्रॉपर वेनी तसा विचार केला गेला पाहिजे, ध्यास घेतला पाहिजे त्या गोष्टीचा की हे मला पाहिजेच आहे. पण ह्या ज्या आपण कॉन्शियसली मॅनिफेस्ट केलेल्या गोष्टी ज्या असतात त्या खरोखर आपण अचीव करू शकतो का? अध्यात्म म्हणजे काय तर आत्म्याचं अध्ययन. मॅनिफेस्टेशनसाठी रोज अशा कोणत्या सवयी आहेत का ज्या आपल्याला ठेवायला हव्यात? आपला मृत्यू होतो तो आपला शेवटचा शेवटचा श्वास श्वास. असतो आणि त्याच्यामध्ये आहे काय हे सगळं आयुष्य आहे. मॅनिफेस्टेशन करताना माणसांकडनं कोणती मोठी चूक होते ज्याच्यामुळे ते सक्सेसच नाही होत? युनिव्हर्समध्ये सगळं अबंडन्स मध्ये आहे, प्रचंड आहे, सगळ्यांना मिळण्या इतकं आहे. पण तुम्हाला कधी हवंय, तुम्हाला कधी ते मिळू शकतं जेव्हा तुम्ही त्याच्या फ्रिक्वेन्सीला स्वतःला अलाइन व्हाल तेव्हा. येस. वेगवेगळे टेक्निक्स असतात मॅनिफेस्टेशन करायचे. हे काय टेक्निक्स आहेत? निसर्गाने आपल्याला सगळ्यांनाच सगळं दिलेलंच आहे, भरभरून दिलेलं हा. आहे, पण आपल्याकडनं त्याचा वापर केला गेला न गेल्यामुळे ते राहिलेलं आहे. Yes. पीसफुल लाईफ. हा, आणि हा. जेव्हा पीसफुल होता ना तुम्ही, तेव्हा तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते, तुम्ही हम्म. जास्त कामं करू शकता.